हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. टॉपिक आहे हा दिवाळीनिमित्त भाऊबीज. भाऊबीजेवरती आपण आज बोलणार आहोत. सो भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन सण असे आहेत ना, जे आपण आपल्या हक्काचे ते 2 दिवस आहेत बहिणींसाठी. सो कोणतेही रिझन असू दे, कितीही कामं असू द्या, पण ह्या 2 दिवशी आपण आपल्या माहेरी खरंच गेलं पाहिजे. बिकॉज आयुष्य तर आपण आपल्या मुलांसाठी तर दिलेलंच आहे, झोपून दिलेलं आहे. त्यांची म्हणजे ते उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांचं एज्युकेशन, क्लासेस, त्यांचे करिअर्स ह्यावरती आपण फोकस करतो. पण हे 2 दिवस जे असतात ना, हे खूप महत्त्वाचे असतात. भलेही कितीही अडचण असली ना, तरी कितीही रिझन्स असू दे, भलेही आपल्या मुलांच्या बाबतीत, पण हे 2 दिवस आपण ना खरंच आपल्या माहेरी गेलं पाहिजे. कोणतीही म्हणजे म्हणतात ना, जरी आपण आपल्या भावासोबत जरी बोलत नसलो, कोणत्याही कारणास्तव आपण नाराज असलो, त्याच्यावरती नाराज असलो, बट आपले आईवडील असतात, त्यांच्यासाठी त्यांच्या खरं सांगू का, एकदम मनातल्या गोष्टी आहेत प्रत्येक लेडीजांच्या, की आपण आपल्या आईवडिलांच्या फेसकडे बघून तरी त्या भावाला आपण जाऊन ओवाळलंच पाहिजेत. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधलीच पाहिजेत आणि भाऊबीजेच्या दिवशी नक्कीच त्याला ओवाळलं पाहिजे. बिकॉज ऑफ दिस रिझन, की आपण एक मोठी बहीण असू दे किंवा लहान बहीण असू दे, आपले एक कर्तव्यच आहे. आपण म्हणतो ना, आईनंतर भावाला बहीणच असते, जी त्याची दुसरी आई असते. हा एक वाक्य आहे, तेव्हा बाकी काही रॉंग नाही आहे. सो त्याच्यामुळे ना, कितीही आपल्याला आपल्या म्हणजे स्वतःच्या घरामध्ये कामं असू द्या, पण ह्या 2 दिवशी ना आपण खरंच भावाला जाऊन भेटलं पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजेत. बिकॉज परत परत हे दिवस येत नाहीत, परत परत वर्ष येत नाही. एकदा का जर हे वर्ष मागे गेलं ना, तर त्या गोष्टी परत आठवत राहतो आणि आपल्यालाच इमोशनल होतं, आपण रडायला लागतो एकट्यातच, की खरंच आज भाऊबीज आहे, खरंच आज रक्षाबंधन आहे, आपण गेलं पाहिजे. तुम्ही सांगा ना, ज्या स्त्रिया जे भाऊ जे बॉर्डरवरती आहेत, त्या स्त्रियासुद्धा मनामध्ये दुःख खंत करत बसतात, की आज माझा भाऊ बॉर्डरवरती आहे किंवा तो आर्मीमध्ये आहे, त्यांना मी राखी बांधू शकत नाही. सो आपले भाऊ आपल्या जवळ जर आहेत, तर खरंच हे 2 दिवस त्यांच्यासाठी आपण दिले पाहिजेत. कोणतेही कारण न सांगता आपण त्यांना जाऊन ॲटलिस्ट भेटलं तरी पाहिजे. बिकॉज ऑफ दिस रिझन, की हे त्यांचे हक्काचे दिवस आहेत आणि आपलेसुद्धा हक्काचे दिवस आहेत. त्याच्यामुळे खरंच भाऊबीज आणि रक्षाबंधन कधीच चुकवली नाही पाहिजे. हां, घरगुती कारणं असतात, तर ती थोडीशी बाजूला ठेवून थोडंसं ॲडजस्ट करून आपण आपल्या भावाला जाऊन खरंच भेटलं पाहिजे. बिकॉज ऑफ आपल्या आईवडिलांसाठी सुद्धा आपण गेलं पाहिजे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा हीच असते, की आपल्या मुलीने तिच्या भावाशी म्हणजे हे नातं कायमचं जपलं पाहिजे. सो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. सो हे खूप मनातलं वाक्य, प्रत्येक लेडीच्या मनातलं वाक्य. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू.